शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर आयटी विभाग आयोजित RSM हॅकॅथॉन कॉम्पिटिशन 2025 गेल्या 7 वर्षापासून राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये एक नवीन उपक्रम महाविद्यालयाने सुरू केलेला आहे। स्पेसिफिक कॉम्प्युटर सायन्सचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणाऱ्या इनोव्हेटिव्ह आयडियाज, त्या विद्यार्थ्यांमध्ये असणारी विद्वत्ता आणि एक त्या विद्यार्थ्यांचं इतरांसोबतचं एक नेटवर्किंग, या सगळ्या बाबी विद्यार्थ्यांमध्ये याव्यात या भूमिकेमधून 2019 मध्ये राजश्री शाहू महाविद्यालयाच्या आयटी विभागानं RSM हॅकॅथॉन नावाची एक राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा घ्यायला सुरुवात केली। आणि मला सांगायला आनंद होतो की या स्पर्धेमध्ये अगदी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात। या स्पर्धेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना 11,000 रुपयाचं पारितोषिक, द्वितीय विद्यार्थ्यांना 7,000 रुपयाचं पारितोषिक आणि तृतीय क्रमांक ज्या विद्यार्थ्यांचा प्राप्त झालेला आहे त्यांना 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्यांना दिलं जातं। ही स्पर्धा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश जो आहे की विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही आयडियाज असतात त्या आयडियाज विद्यार्थ्यांनी कोडिंगच्या माध्यमामधून, प्रोग्रामिंगच्या माध्यमामधून ते तयार कराव्यात आणि इतर त्या मांडाव्यात। याच्यामधून अनेक विद्यार्थ्यांनी अगदी मोबाईल ॲप विद्यार्थ्यांनी बनवलेले, सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचं काम विद्यार्थ्यांनी केले, वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। आज 15 मार्च 2025 ला जी स्पर्धा महाविद्यालयात होत आहे या स्पर्धेमध्ये अगदी महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, नांदेड अशा वेगवेगळ्या भागामधून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। असे जवळपास 125 ग्रुप हे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि या स्पर्धेमध्ये आमच्या माजी विद्यार्थ्यांचं हे कॉन्ट्रीब्युशन आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये घेत असतो। या स्पर्धेला जे परीक्षक म्हणून आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ते नागेश, विवेकानंद आणि नितीन हे तिघही या राजश्री शाहू महाविद्यालयाचे आयटी विभागाचे माजी विद्यार्थी आहेत। आणि या स्पर्धेला स्पॉन्सर करण्याचं काम सुद्धा आमच्या मनोज बिराजदार या माजी विद्यार्थ्यांना केलेलं आहे। मी या तिघांनाही मी पहिल्यांदा धन्यवाद देतो। आणि आजच्या या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि या स्पर्धेत प्रथम क्रमांक जो मिळवलेला आहे तो MGM कॉलेज ऑफ CS आणि IT नांदेड यांना प्रथम क्रमांक या महाविद्यालयाला प्राप्त झालेला आहे। द्वितीय क्रमांक हा राजश्री शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटकावलेला आहे आणि तृतीय क्रमांक हा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सोलापूर या विद्यार्थ्यांनी या ग्रुपनं हा तृतीय क्रमांक पटकावलेला आहे। या तिन्ही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं मी प्राचार्य म्हणून त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। आणि या विद्यार्थ्यांनी आपले जे काही हे प्रोजेक्ट इथं सादर केलेले आहेत त्या प्रोजेक्टचं रूपांतर त्या विद्यार्थ्यांनी एक स्टार्टअप मध्ये करावं ही भूमिका ही महाविद्यालयाची आहे। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मागच्या 5-6 वर्षापासून जे प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये दाखल केलेले होते त्याचे काही प्रमाणामध्ये स्टार्टअप मध्ये रूपांतर करण्याचं काम सुद्धा या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। मी परत आमच्या आयटी विभागामध्ये याचे जे काही कोऑर्डिनेटर आहेत, एक आमच्या श्रद्धा जाधव, प्राध्यापक भाताडे सर, जयश्री जाधव मॅडम, भैरव गोटे सर, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी छान याचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे। आमचे आयटी विभाग प्रमुख पंचासर, चीफ कोऑर्डिनेटर माशाळकर मॅडम, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक छान दिवसभराची ही कॉम्पिटिशन या ठिकाणी आयोजित केलेली आहे। परत ज्या विद्यार्थ्यांना हे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक ज्या ग्रुपनं पटकावलेला आहे त्यांचं मी परत अभिनंदन करतो। ज्यांना हे पारितोषिक मिळालेलं नाही त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी थांबतो। धन्यवाद।